तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। राजा माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। हे परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या, अवघ्या दुःखाचा मागिल्या, अवघ्या दुःखाचा मागिल्या। हे परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला। आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या। निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। हे तुका मनिवानी गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी। तुका मनिवानी गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा। हे विठोबा रखुमाई रखुमाई हरी 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 जय 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 हरी 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 Gopar Kumari, 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 Gopar Kumari। संगीत अलंकार शेवट तो भला, 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 शेवट तो भला। माझा बाबा गोड झाला, माझा माझा
डायरेक्ट पुढे या आता उठलाय तर पुढे या इथं या इथं या इथं या इथं या टाळी वाजवा टाळी हा
टाळी वाजवा सर्वांनी भजन करा विठ्ठल विठ्ठल शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पुण्यश्लोक राजमाता हिल्या देवी की हर हर गणपती बाप्पा बोला बोला बाळू मामाच्या नावानं शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा परिहार झाला उग्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा तुका म्हणे वाणे गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या बरा महायोग पीठे त्रिवी मृत्युम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठम तमानदकंदो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंगा करू तदमन मन पांडुरंगा करू तदमन मन हे पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू तदमन मन हे पांडुरंगा करू तदमन मन हे पांडुरंगा करू
मना मना दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि बाबा ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे नवे कुमार महाराज ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे नवे नवे ज्याचं उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे नवे ज्याला पहिला दिवस मिळालाय त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळालाय आणि तो शेवट आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला नवे नवे परमार्थात नाम साधनेत फलश्रुती नेमकी काय मिळते याचं दिग्दर्शन करणारा 4 चरणाचा अभंग विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजचे एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे कोणत्या कारणानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना चांगलं माहीत असलं चांगलं ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रथम कर्तव्य या ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवाशी सुरेशजी सदाशिव बिबे उर्फ तात्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहे पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार त्यांच्या पत्नी आनंदीबाई सुरेशजी बिबे सुपुत्र बापूराव सुरेशजी बिबे आणि नितीनजी सुरेश बिबे वनिताताई गंगाधर जायपत्रे खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून तात्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं या कीर्तनाचं आयोजन नियोजन आहे ज्यांची गायनासाठी गोड पवित्र उपस्थिती ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आदितजी महाराज हरिहर त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार तेजसजी महाराज गायकवाड त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार कुमारजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल आमच्या आई असतील त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतात ते मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड जेव्हा देव्यात तेवढ्या पदव्या कमीत आपल्या इंदापूर तालुक्याचं भूषण नवे नवे संबंध महाराष्ट्राचं वैभव मृदंग सम्राट आदरणीय गणेशजी महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर गणेश महाराजांची गोड वारकरी शिक्षण संस्था विनेकरी बाबा चोपदार असतील ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन शूटिंग होतंय पुन्हा पुन्हा तुम्हाला तात्याची आठवण आणि पुन्हा पुन्हा हे कीर्तन ऐकायचं असेल तर राजमुद्रा ग्राफिक्स नावाचं यूट्यूब चॅनल पुढे आहे त्यांच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे अगदी इको गेन ट्रबल महाराजाला जसं पाहिजे महाराजांनी बघितलं की ज्यांना कळतंय ते श्रीनाथ साऊंड गोटोंडी माने बंधू तुम्हालाही मनापासून धन्यवाद माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी पुढे बसलेली सर्वांच्या चरणावरती विनम्र भावना तमस्तक होतो आणि 1 तासात माझं कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करतो विढाला खऱ्या अर्थानं तात्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय आणि त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या विधीनिमित्त जो अभंग सेवेसाठी निवडलाय तो जगद्गुरु तुकोबारायाचा या अभंगात जगद्गुरु तुकोबाराया शेवटच्या दिवसाचं दिग्दर्शन करतायत तसं पाहायला गेलं तर कुमार महाराज या मृत्यूलोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी आदेश महाराज प्रत्येकाला मिळाली पण गणेश महाराज प्रत्येकालाच मिळालेली संधी कळाली असं अजिबात नाही आणि ज्यांना ज्यांना संधी मिळाली बी आणि कळाली बी त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून जगताप पाहुणा आपला काळ गोड करण्याचा प्रयत्न केला आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला योगानं महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यू लोकात जन्म नावाची संधी मिळाली पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणतयाचे ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म दिला त्या देवाचं आम्ही आयुष्यभर भजन करण्याचा प्रयत्न केला आणि याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला आमचं जीवन सफल झालं आम्ही आयुष्यभर जी काही खटाटोप केली एवढ्यासाठीच केली महाराज परिणाम शेवट तो भाला माझा बहु गोड झाला माझा शेवट गोड झाला माझा शेवट उत्तम झाला माझा शेवट भला झाला माझा शेवट चांगला झाला पण महाराज कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा बरं महाराज माहेरात आई वडिलाला भेटल्यानंतर परिणाम काय परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या
मग महाराज आता या वाणीनं जगाला काय बोलाल? महाराज म्हणतात ज्या वाणीनं तुम्हाला काहीतरी सांगायचंय, संसारातलं दिग्दर्शन करायचंय, ती वाणी आता संसारातलं काही सांगू शकत नाही. कारण ते आता रात्रंदिवस गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद किंवा गायनाची उडी आपुल्या छंदे, त्या भगवंताच्या भजनाशिवाय तिच्या मुखात दुसरं काहीच नसणार आहे. कारण ती त्याच्या अधीन गेली आहे. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा पेटी रखुमाईच्या वरा. अशा काही अशाचा 4 चरणाचा अभंग विढाला. खऱ्या अर्थानं सुरेश तात्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. बसलेली मी नेहमी बोलत असतो बघा, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, लक्ष देऊन कीर्तन आहे का. ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. बसलेले आपली माणसं आपल्या घरात आहे तोपर्यंत आपल्या माणसांची उणीव काय आपल्याला भासत नाही. पण एकदा का माणसं निघून गेली ना, मग कितीही डोळ्यात पाण्यानं गेला गेलेली माणसं पुन्हा महागारी येत नाहीत. हे बसलेले ऐकून जा. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल दादा, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का तात्या माणूस माथ्याआड गेला ना, पुन्हा किती प्रयत्न करा गेलेला माणूस अजून वशिल्यानं महागारी आणता आला नाही. मी गोड बोलून जाईल. बसलेले आहे का. महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास, इंदापूर असेल, बारामती असेल, गोटोंडी असेल, निमगाव केतकी असेल, ज्या तुमच्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन आधी होता त्याच्यापेक्षा भारी बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळी, एखादा शेजारचा विकलेला जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन महागारीही घेऊ शकता. पण एकदा माणूस रूपी दागिना निघून गेला ना दादा, किती प्रयत्न करा गेलेला दागिना अजून वशिल्यानं आणता आला नाही गड्या. गोड बोलून जाईल. गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हैं, बार बार रुला देते हैं. गेलेली माणसं महागारी येत नाहीत गड्या, पण त्यांच्या आठवणी हृदयात मनात आणि त्याच्या बदल्यात डोळ्यातून पाणी आणल्याशिवाय राहत. पण ज्या दिवशी असं हाडाचं काढं रक्ताचं पाणी करणारी आई निघून जाते, बाप आम्हाला सोडून जातो, त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रपानं दिसायला सुरुवात होतात. एका कवीनं लय गोड काव्यात त्याचं वर्णन केले, जरा ऐकून जा. इको आणि ट्रबल द्यायला थोडा. हंबरुनी वासराले चाटी जबा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जबाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्या वेचायला माय जाई राणी, अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसायला सुरुवात होतात. शेवटी मी निश्चित 10 मिनिटं बाप या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण तत्पूर्वी मला घेतलेल्या अभंगाला न्याय देणं तितकेच गरजेचं वाटतंय. ऐकून जा. ज्या मार्गाने सुरेश तात्या गेले त्या मार्गाने इथं प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे. मला जावं लागणार आहे, बसलेले तुम्हाला जावं लागणार आहे. नवल नाही संत म्हणले जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. पण त्या संतांना सुद्धा पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. यात नवल नाही. एवढंच नाही, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले. जो जगात ते चालिता मी चेकू, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, किंवा चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिबिन, किंवा वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. बसलेले आपलं नाही, हे जग ज्याच्या सत्तेनं चालतं, तो देव जरी इथं अवतार घेऊन आला तरी त्या देवाला सुद्धा येत नाही उराल अवतार, 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 येत नाही उराल
गोड प्रमाण दिलं. येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. ही आधी कमी पडत असेल तर पुढची सांगतो. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्याऐंशी. 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. ही बी कमी पडत असेल तर पुढची ऐका. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातो पंतू तोही तैसाची झाला. मग आता उठा उठा जागा पाठी भई आले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे बसलेले. याचाच अर्थ जन्मय म्हणजे मरावं लागत आहे. मी नाही सांगत, माऊलीनं लय गोड ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बसलेले माऊली म्हणतायत या जगात सजीव म्हणून ज्याचा ज्याचा जन्म झालाय बाबा एक दिवस त्याला मरावं लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगा. ते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. बसलेले सजीवाला मरावं लागत आहे, सजीवाला जावं लागत आहे, नवल नाही. सजीव मरकाच आहे, मरावंच लागणार आहे, बदल नाही. पण मला एक सांगा, निर्जीवाला तरी या जगात राहता येत असेल काय? निर्जीवाला महाराज नाही म्हणताय. गोड पटवून देतो मी. ओ माने बंधू, किती वर्ष झालं मंडपाचा व्यवसाय चाललाय हा? पप्पांनी चालू म्हणजे माझ्या वडिलाची मिराशी का देवा. बरोबर आहे ना? म्हणजे वडिलोपार्जित व्यवसाय. बरोबर आहे ना? मग कापाडी पप्पानीच घेतलेला असेल. कधी घेतलंय? 8 महिने वय. अजून किती महिने टिकल? नाही लय आज वार आले आज बी फटाय बसले. तसं माझ्या कीर्तनात फटायच नाही, काळजी करू नको. पण ह्याचा काय भरोसा नाही. बरोबर आहे ना? म्हणजे दादा हे तुला असं कधी बोललंय का? नाही नाही मला उन्हात लटकावलंय, सुतुळीनं आवळून ठेवलंय, ऊन असलं तरी मीच तापतोय, पाऊस असला तरी मीच भिजतोय, असं कधी बोललंय का? म्हणजे पहिली गोष्ट याला त्वचा नाही. बरोबर ना? हा विज्ञानाचा भाग आहे, कीर्तनाशी निगडीत नाही, पण माझ्या ओवीशी निगडीत आहे म्हणून बोलतोय. म्हणजे याला त्वचा नाही, संवेदना नाही, कळत नाही याला काय. बरोबर आहे ना? आणि दुसरी गोष्ट बोलता येत नाही याचा अर्थ वाचा सुद्धा नाही. माझ्याकडे बघ, त्वचा नाही वाचा नाही याचा अर्थ हे सजीव आहे की निर्जीव? सजीव आहे की निर्जीव? निर्जीव. मग दादा खरं सांग, निर्जीव असलं तरी राहतंय का बदलावं लागतंय? आपल्या दोघांचं कोण ऐकायचं? आपल्या बायका ऐकायच्या नाहीत. इथं पुरावा लागतो लोकाला. देऊ का पुरावा? मी आधी जी ओवी सांगितले का त्याच्या अगोदर माऊलीनं तुम्ही घातलेल्या कापडाचं वर्णन केले. माऊली काय गोड बोलतायत बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वस्त्र वेडिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य माऊली म्हणतायत बसलेलं घातलेलं कापड एक दिवस जीर्ण होणार आहे, फाटणार आहे. फाटल्यानंतर ते टाकून देऊन दुसरं कापड शिवून अंगावरती घालावं लागणार आहे. का सुभाषितकाराचं काय गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. बाबा जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का, तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण सध्या काय झालं, या कपड्याचाच लोकांना एक गर्व झालाय. माझातली लोक पैसा आला म्हणजे जगतापानं पैसा आल्या माणसं ग बसत नाहीत. रावणाकडे लय होता, लय होता, पण एकाच गोष्टीने भंगार निघाला. नियत ठोकला, कार्यक्रमच केला. कुणी? प्रभू रामचंद्र. लय पैसा झाला काय काय. आमच्या गावात एक जणाकडे लय पैसा आहे, दिवसाला 4 ड्रेस बदलतो. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. असं हात लावायला सुद्धा बे वाटतं. दिवसा कापतो का काय म्हणजे इतकी कडक कपडे. बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात. बरं मसन वाट्यात गेल्या लोक म्हणतात काय, नाही नाही आयुष्यभर लिननचं कापड होतं अंगावर, मेलय आता लिननच्या कापडाने जागा 4-4 हजार मीटरचा भाडा. माझ्या पुढे बसलेलं गाबाल दिसतंय का? हे कसं आहे माहितीये का? जोवरी चलन गा तोवरी मनती माझा बांधून या देती यमाची हाती भूषणी घेती काढून या. तुमचं पाठ आहे मला तिकडे जायचं नाही. नाही रे नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. आणि तीच तात्या 4 ड्रेस बदलणार आई दुसऱ्याच्या मैतीला मसन वाट्यात गेला. जातो ना आपण मैतीला, नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो. आता ती मला बाबा ती सरान बिरान रस्ता येत नाही, पण नाद आहे पुढं पुढं करायचा महाराज असल्यामुळं. म्हणजे नाद असतो काय केला पुढं पुढं करायचा. तुम्ही अजून बी बघा मसन वाट्यात गेल्या 2-4 जण फिक्सच असतात. ती सरांराच आहे. पण त्यांना कळत नाही माणूस मिळालाय, दुसरी रडत्यात घरची शेजारची, आपण कशाला लई कालवा करावं. ती अख्ख्या मसन वाट्यात 4च कालवा करीत. ही आणरे ती आणरे, तू गप की.
माझ्या समोर एक जणाने 4 वेळा मड फिरवलं, 4 वेळा. आणि मी म्हणलं कुठेतरी मांडला का, पिटून टाकला का, कवर माणसाला ताटावतो. म्हणजे लय अवघड असतंय काय काय माणसाचं, कळत तर डोंबलं नाही. पण बरं तात्या ही मेल्यावर बी कोणीतरी ह्यांना पेटावणार आहे, ही कसं विसरून चालायचं. ह्यांना रचणार बी कोणतरी निर्माण होणारच ना. मग कालवा काय करायचं, मी बी त्यातलंच, मी काय वेगळा का काय, मी बी त्यातलंच. मी बी असा ते लाकडं द्यायला पुढे पुढे काय म्हणजे दाबायच होतो. मी आलोय महाराज एवढा मोठा, ती लाकडं देता देता नेमकं देत होतो लाकडं, पण लाकडं देता देता नेमकं ते आमच्या गावातलं 4 ड्रेस बदलणार असं छट्टी करून येताना दिसलं. पैसा होता माझ्यातलं होतं, मला काही बेसन होतं, मला काही बेसन होतं. पण छाती काढली की माझं डोकंच फिरतं. मी लाकडं फेकून दिली, त्याला म्हणलं पेटवायचं असेल तर पेटव, नाही तर तसाच ठेव. पण ज्याने छाती काढली त्याच्याकडे मला एकदा जरा बघू दे. मी त्याच्याकडे गेलो, त्याला म्हणलं छाती आधी घे. तो मला नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार, म्हणला 4 कोटीत. अरे म्हणलं तो का म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. धन मिळवून कोट्यानं कोटी, सभे नाही रे लंगोटी, रावणा सारख्याच टिकलं नाही. आणि तुझं कुठं 4 कोटीचं ठिकाण लावी, तो घ्या. तो म्हणला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि बसलेले संपत्तीचा आणि सत्याचा फुगा फुगतो, पण लय हवेत गेले अहो फुटणार. म्हणूनच तर चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचलं. आता मसन वाटत सोनई वय हडकच ना, हाडूक टोचलं ना. हाडूक त्याला काय गोड बोलते बघा. एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी, हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय, तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा मी 8 बदलायचो. पण लक्षात ठेव, या मसन वाट्यात आल्याव माझी बी राग झाली आहे आणि तुझी बी. बसले तुमच्या हयातीत एखादं उदाहरण असं तुम्ही बघितलंय का? एखादा श्रीमंत माणूस मेला पेटवला आणि त्याच्या द्याचं सोनं झालंय. एखादा गरीब मेला बिचाऱ्याला अग्नी डाग दिला, त्याच्या द्याची चांदी झाली. कोणी बी जाऊ द्या. शरीराची होय माती, कोणी नाही कोणी नाही वा गोड. शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती, अवघी कामे सारी खोटी, अंती जाणे मसनवाटी. बसलेले सगळ्याला शेवटी मसनवाटीतच जायचे आणि सगळ्याची शेवटी राखच व्हायची. तुम्ही म्हणाल हेवलं इमानदार तेवलं इमानदार. सध्याच्या काळात गेली चोपदार इमानदारी भिंडे कात्रीत. या जगात इमानदार आता एकच आहे, मसनवाटा. मी पटवून देतो, शमशान शमशान तेरे इरादे कितने नेके, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर लेकिन सबका बिस्तर एक है. मसनवाट्या श्रीमंत गरीब राखच. म्हणून बसलेले पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही, नश्वर आहे. कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना, हरिचंद्र तारा राणी वाही डोंबऱ्या घरी. बसलेले झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी उठल्याबरोबर राजाच्या हातात कटोरी पडली. ही राजाची अवस्था आहे. आपलं कुठं ठिकाण लावायचं. एक गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधीच करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल सांगता तुका म्हणे आले समर्थाज मना, तुका म्हणे आले समर्थाज मना, जीवय राणा रंग त्याचा जरी होय राणा, रंग त्याचा तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंग त्याचा. ए चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय माग असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो लेका मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे. कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे, पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे. बसलेले जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना, त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते. फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे, आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल जसं पेराल, केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसे करणे वैसी बरणी. माझं जरा 2-3 मिनिटाचं लांबलं, कारण मी एका ओवीजवळ होतो. मी दादाला या मंडपाच्या कपड्याबद्दल विचारत होतो. एक दिवस फाटणार आहे, जीर्ण होणार आहे, तसं एक दिवस हा देह बी जीर्ण होणार आहे. याला टाकून देऊन दुसरं देह धारण करून या जगात भेटावं लागणार आहे. याचाच अर्थ बसले जन्मय म्हणजे मृत्यू
आहे महाराज, तुम्ही सांगायची गरज नाही. मरावं लागत आहे हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. आमचं पाठ आहे. पाठ आहे म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या पुढं आमच्या गावातली रोज, आमच्या परिसरातली, आमच्या पाहुण्यारावळ्यातली, आमच्या तालुक्यातली रोज टपाटपा मेलेली माणसं आम्ही आमच्या डोळ्या देखत बघितलीत. पण तरी बी अजून आम्ही सावध आलायत. आता आमच्या गावात करा आम्हाला सावध. आम्हाला द्या पटून शेवट कुणाचा गोड होईल, शेवट कसा गोड होईल, शेवट कशानं गोड होईल. ऐका महाराज आलाय आता आमच्या गावात, तर आम्हाला पटवून द्या. आमचं शेवट गोड करायचंय, आमचं जीवन सफल करायचंय. महाराज म्हणतायत जर वाटतंय शेवट गोड व्हावा, वाटतंय जीवन सफल व्हावा, तर मग शेवट जर करायचा असेल गोड, जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मरा. वाटतंय शेवट गोड व्हावा, आईशी जोडी करा, राम कंठी धरा, जेणे चुके फेरा. वाटतंय शेवट गोड व्हावा, तर तुकोबराय म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. वाटतंय शेवट गोड व्हावा, तर देवाचा नियम आहे अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. वाटतंय शेवट गोड व्हावा, तर 5वं प्रमाण देतो, 5वा पुरावा देतो, शेवट तो होतो तुझी येणे गोड बसलेले. वाटतंय शेवट गोड व्हावा, जीवन सफल व्हावा, तर देवाचं भजन करावं लागत आहे. हा देवाचा नियम आहे. मग काय काय लोक आम्हाला भेटली, काय काय लोक कळत डोंबलं नाही, पण आमच्यासारख्याला शिकवाय जातात, उलट प्रश्न विचारले जातात. महाराज गणेश महाराज या 5ही प्रमाणाचा अर्थ असाच निघतो की मरायच्या टायमाला आई देवाचं भजन आलं तर मोक्ष, नाही तर मोक्ष नाही. मग काय काय उठली 4-5 जण, महाराज तुम्हीच म्हणताय, तुम्हीच पुरावा देताय, डायरेक्ट देवाचाही नियम सांगितला, मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं तर काय मोक्ष, नाही तर मोक्ष नाही. मग बघू ना, मरायच्या टायमालाच घ्यायचंय ना, मग आयुष्यभर कशाला मोकराम अट्टास करायला होताय? का मोकराम आमचं झाड का दुखावताय? का आम्हाला त्रास देताय बुवा? नेमकं आयुष्यभर काय करायची गरज आहे? तू काय देवाचा चुलताय काय? मरायच्या टायमाला देवाचं नाव डायरेक्ट तुझ्या मुखाला याला काय काय? तर त्याच्या पुढची भेटली. महाराज ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी रातभर भजन ठेवू आणि भजनात मरू. तू काय देवाचा सासरा आहे वही का? देवाकडून स्टॅम्पवर लिहून आणलंय ह्याच दिवशी मरणार आहे? नाहीतरी जुनी माणसं माझ्या पुढे बसलेत. एक मन आहे आपल्याकडं, आडातच नाही तर मग पावऱ्यात कुठून येईल? आधी कुठं पाहिजे? आडात म्हणजे विहिरीत पाहिजे. विहिरच कुरडी पडली आणि त्यात तू मोटार टाकली. बरं टाकली तर टाकली, पानबुडी टाकली. पानबुडी नव्हती टाकाय पाहिजे, पण तो पानबुडी टाकली. बरं पानबुडी टाकली का बघाय पाहिजे? तो बघाय पाहिजे होतं फुटबॉलला पाणी आहे का? तो फुटबॉल चेक केला नाही, डायरेक्ट वायरी जोडली आणि ट्रॅक्टर हाणला. बापाने केलता का धंदा? मोटर जळाली ना अर्ध्या मिनिटात गाळ ओढून, जळण करा. आणि बऱ्याच जणांच्या माझ्या पुढे बसलेल्या जळल्यात. तुम्ही मोटरी पशी जाऊ नका, मी मोटरी तुमच्या सांगतोय. बऱ्याच जणांच्या जळल्यात, पण ट्रॅक्टर हाणायचं काम चालू आहे. काय काय तर डायरेक्ट ओव्याच घेऊन आली. ओव्याच माऊलीने लिहिलंय ना, मोक्षच पाहिजे ना महाराज, मोक्षच पाहिजे. मग भजन काय करायची गरज आहे? माऊलीने लिहिलंय मोक्ष देऊन उदार काशी होय कीर. पण ज्यांनी ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका. बावळ्याचा बाजार, तुम्हाला काम नाही घरी ना. आमच्या महाराज लोकांना बी पैसा मिळाला ट्रिपाशिवाय, धंदाच राहिला नाही दुसरा. तुम्हाला सांगितलं कुणी काशीत मोक्ष आहे? आणि आम्ही नाही तरी कवा म्हणलंय? म्हणजे महाराज जातच अशी दुई टोडी मांडोळाची. काशी मोक्ष देतीच, आमचं नाही म्हणणं नाहीच. आणि मध्ये तर सगळीच काशीला उलटत होती. का बरं? आंघोळ्या कराय का? पाप धुवायचं होतं वय. मग गेल ती तेवढी सगळी. तो माझं एवढं प्रामाणिक म्हणणं, एवढं पाप करता कशाला की पार काशीत जाऊन डुबक्या लावावं लागतील तुम्हाला? हितच चांगलं जगा ना. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, घातली या भय नरकाचा जमाना जाहिरातीचा आहे. महिला मंडळ मध्ये एक जाहिरात आली ती फेअर अँड लवलीची, बघितली का? बघितली कशाची? म्हणा किलो किलो लागते आम्हाला महिंद्रा. बघितली कशाची? म्हणजे तुम्ही लावता नवल नाही, गड्याची बी फेअर अँड लवली आली, मेन्स फेअर अँड लवली. आणि त्या फेअर अँड लवलीच्या जाहिरातीत असं सांगितलं फेअर अँड लवली लावल्यावर माणूस गोरा पडतोय. बरं खरं सांगा, फेअर अँड लवली लावून जर माणूस गोरा पडत असता तर मी विकास महाराज देवडे रोज एवढा पैसा कमावतो? फक्त सहदेव तुझ्यामुळे कीर्तनात सांगू शकत नाही, तो कॅमेरा लावलाय पुढं. अंदाज देऊ का तुम्हाला? अंदाज एका वर्षात माझ्या घरी
1.5 कोटी रुपयाचं श्री संत सद्गुरू बाळूमामाचं धाकटा आत्मापूर उभा केलंय. मग बघून घ्या किती कमवत असेल. 1.5 कोटी रुपयाचं मंदिर एका वर्षात बाळूमामाचं माझ्या घरी माझ्या शेतामध्ये उभा केलंय. अजून सोपं करून सांगू का, तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी फेअर अँड लवलीची टिकून टिकून गालालाच लावित आहे. काय म्हणला बुवा, तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी टिकून टिकून गालालाच लावित आहे. मी रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम अख्ख्या फेअर अँड लवलीच्या टपात पालता उलता झोपून आंघोळ करू शकतो. मग असा काळा राहिलो असतो का? ते अजून बी एक जाहिरात आली मध्ये पार्लेजी बिस्किटची. बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना दावली जाहिरातीत. बरं, बिस्किट खाऊन म्हातारी खरंच उड्या मारीत असती तर म्हातारी आपण गोटतोंडीच्या किराणा दुकानात नसती वय जाप आणली खा बिस्किट मार उड्या. अजून बी मध्ये एक जाहिरात आली थम्सअपची. शाहरुख खान येतो, थम्सअपच्या बाटलीत झाकण काढतो, 2 घोट पितो, हवेत उडतो, सांगतो डर के आगे जीत है. बरं खरं सांगा, थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असतात आपण गाड्या कशाला आणल्या असते इथं? माझ्यासारख्याने घरीच 2 घोट काय 2 बाटल्या टाकल्या असत्या. तुम्ही फक्त दुसऱ्या बाटल्याकडे जाऊ नका. मी थम्सअपच्या सांगायला लागलोय. तुम्हाला दुसऱ्या बाटल्याचा चळय मला चांगलं माहिती. तिथूनच इथं उड्डाण हाणलं असतं. अडचण काय नाही. एक जाहिरात लय दळबद्री सध्या ती चालू आहे टीव्हीला. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या आमच्या काळात हे अलाराम काका होते. अलाराम काका कोण? जाहिरात 15 दिवस. दिवाळी झाल्यावर कुमार महाराज ती जाहिरात कुठं पेटती आणि मोठी साबणाची कंपनी कुठं उलात ती मिळ लागत नाही. आणि अजून बी ज्यांनी ज्यांनी फेअर अँड लवली लावली तुम्ही नीट ऐका. असं म्हणते त्या फेअर अँड लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो. पुसले रे निमेने. आता उद्यापासून खरे चेहरे तुम्हाला दिसल्याशिवाय राहायचे नाहीत. विनोदाचा भाग सोडून द्या, मला जाग्यावरती यायचंय. महाराज काशी मोक्ष देतीच आमचं नाही म्हणणं नाहीच. पण पुरं लक्ष देऊन ऐका. पण माऊलीनी पुढं मेघ टाकले परी वेचने लागे शरीरती गावी. माऊलीचं म्हणणं आहे काशी मोक्ष देती पण जिवंतपणी नाही. काशीत मरावं लागत तवा मोक्ष. आणि तुम्ही जिवंत महागारी काशी करून आलाय, ही सगळ्यात मोठी काशी झाली. याच्या पलीकडे जाऊन सांगू, याच्या मोक्षच पाहिजे. याच्या पलीकडे जाऊन सांगू, याच्या पलीकडे बाबा 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का? पंढरीचे जाणं एक वेळ, पंढरीचे जाणं एक वेळ, पंढरीची जाणं एक वेळ, पंढरीची जाणं एक वेळ. काची यात्रा 5 द्वारकेच्या 3, काची यात्रा 5 द्वारकेच्या 3. पंढरीचे जाणं एक वेळ, पंढरीचे जाणं एक वेळ, पंढरीची जाय आला पुरावा. 5 वेळा काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं 1 वेळा. मग कुठे गेलं पाहिजे? याच्या पलीकडे जाऊन सांगतो. काशीत मेल्या मोक्षे, पंढरपूरला मरायची आठ नाही. पंढरपूरला पांडुरंगाला बी बघायची आठ नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर बी बघायची आठ नाही. नुसतं पंढरपुरात उभा राहा आणि लांबून पांडुरंगाच्या मंदिराचा तुका म्हणे मोक्ष हा देखील कळाच, हा काळ हा नाश शिंगल असं शिंगल पेरायचं काय अडचण नाही. आणि म्हणजे ती मजा येते कीर्तनात. चला फक्त पुरावा द्या तुम्ही. किती? तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग मरायचं सोपं आहे का कळस बघून मोक्ष प्राप्त करायचं सोपं आहे? आणि याच्या बी पलीकडे जाऊन सांगतो. बसलेले ऐका. या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. किती? किती? पाता मंदिराचे पाठ, घरचे 300 ताट, घरचे 360, घरचे घरचे 360. ओळाची पाठ तीर्थगडची 360, तीर्थगडची 360. नुसते पुरावे ऐकत बसा. त्यांनी प्रमाण दिलं, मी थोडं पुढं सांगतो. बसलेले ऐका. या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थाला बाबा गेलं तरी चालतं, नाही गेलं तरी बी चालतं. ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. पण बाबा लक्ष देऊन आहे का, आपल्या शेजारचा एखादा काशीला गेला, त्यानं एखाद्यानं सप्तपुऱ्या केल्या, त्यानं एखाद्यानं 4 धाम केले, तर बाबा गरीब लोकांच्या मनात जरा व्यवस्था अवस्था अशी निर्माण होते की त्यानं त्याच्या जीवनात 4 धाम केले, सप्तपुऱ्या केल्या, तीर्थ गेली, पण माझ्याकडून घडली
माझ्या परिस्थितीमुळं, माझ्या अवस्थेमुळं, माझ्या घरच्या कामामुळं माझ्याकडून घडली नाहीत, पण त्याला मोक्ष मिळेल, त्याच्या जीवनात तीर्थ घडली. माझं काय आणि ही गाठ आपल्या मनात काय होते, निर्माण होते. आणि बघा बरं का, एकदा का गाठ झाली ना, मग ते हळूहळू कॅन्सर होते, हळूहळू कॅन्सर. आणि गाठी सोडवण्याचं काम संतांनी आमच्याकडे दिलंय, गाठी सोडवण्याचं काम आमच्याकडे दिलंय. मग गाठ सोडून टाकतो. तुम्हाला 360 तीर्थ नाही घडली तरी बी चालतंय, नाही गेला तरी बी चालतंय, पण 360 तीर्थाचं पुण्य एकाच ठिकाणी प्राप्त करायचं असेल तर पहिलं प्रमाण तुम्ही दिलं, पाहता राऊळाची पाठ, तीर्थे घडती 360. दुसरा पुरावा काय? अवघित तीर्थे घडती एक बेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, देखलिया. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखले. आणि ऐका, नाव मोठं असलं तरी घरी दुडी सोडून बाजूला जात नाही. चिंतन चिंतन प्रमाण एक प्रमाण, आणि त्याच्यातच कीर्तन ऐकाय भेटेल. कारण मी तुमचं फक्त मन जिंकाय नाही ऐकू आलो, मला यांचा बी शेवट गोड करायचा आहे. त्यामुळं चिंतनीय कीर्तन होईल. लक्ष देऊ नये का काय सांगितलं? अवघीच तीर्थे घडती एक वेळा किंवा घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. मग बसलेले आता सोपं कुठलंही, याच्यापेक्षा अजून सोपं करून सांगू का? फक्त सकाळी घराचं सगळं काम उरकायचं. बरोबर आता 11 11:30 वाजल्यात. 11:30 वाजता गोतोंडीच्या एस टी स्टँडवरती उभा राहायचं. पंढरपूरला जाणारी एस टी धरायची, हाफ तिकीट काढायचं, एस टी धरायची, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, नाही दर्शन झालं नुसता कळस बघायचा, आणि संध्याकाळी धारा काढाय घरी माघारी यायचं. आता सोपं कुठलंही. म्हणून तुकोबराय म्हणतात, पंढरी शेजारी आल्यानो संसार जयापासोनी सकळ महिमंडळ एक झाले, महिमंडळ एक झाले, महिमंडळ एक झाले. जयापासोनी सकळ महिमंडळ एक झाले, हे महिमंडळ एक झाले, महिमंडळ एक झाले, एक झाले. सगळं एक कुठं झालंय? पंढरपुरात. म्हणून पंढरी शेजारी आल्यानो संसारात दिनाचा सोयरा पांडुरंग. आणि स्वतः तुकोबराय म्हणतात, मी तिथं आलो. कुठं? एकदा टाळी वाजवा बरं सगळ्या गायक वादकांसाठी आणि टाळकऱ्यांसाठी. वा,
सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, मी स्वतः तिथं आलो. कुठं आलो? निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वरा. महिला मंडळ माझ्याकडे बघा. माहेर स्त्रीला असतं की पुरुषाला? माहेर कुणाला? स्त्रीला. तुकोबराय कोण आहेत? पुरुष. मग तुकोबरायला कुठलं माहेर अपेक्षित असेल? बरं याच्या पलीकडे जाऊन सांगतो. आपण माहेर कशाला म्हणतो? जिथं आईबाप आहेत त्याला काय म्हणतो? माहेर. म्हणजे जिथून या जगात आलो त्याला काय म्हणतो आपण? माहेर म्हणतो. आईबाप या जगात जन्म देणारे ते मान्यच आहे, पण आपल्याला आई बापाच्या पोटात सुद्धा जन्म देणारा वेगळा आहे आणि ते माहेर वेगळे. कोणतं ऐकायचं आहे? द्या. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेचे तिरे, आहे भिवरेचे तिरे. बाप आली आई, बाप आली आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. कुठलं? माझे माहेर पंढरी, आहे भिवरेचे तिरी. तिथं कोण राहतं? विठ्ठल म्हणजे आमचा बाप आणि रखुमाई म्हणजे आमची आई. आणि नेमकं आम्ही आई बापाच्या कुशीत गेलो, आई बापाच्या मिठीत गेल्याबरोबर परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या. महिला मंडळ अजून एक सोपा प्रश्न. तुमच्या सासरी तुम्हाला कितीही सुख असू द्या, कितीही श्रीमंतीत असू द्या, पण आनंद खरा माहेरात की सासरात? परत, तुमच्या सासरी कितीही सुख असू द्या, कितीही श्रीमंती असू द्या, आनंद माहेरात की सासरात? माहेरात. गड्या हो घ्या. आयुष्यभर फुलात सांभाळलं तरी तुमच्या देखत डायरेक्ट म्हणते आनंद माहेरात. आणि खरंच आहे, आनंद माहेरातच. कारण तिथं कोण राहतं? आई आणि बाप. आणि जीवनात किती बी दुःख असू द्या, पण आई बापाच्या कुशीत काय एकदा जाऊन माणूस विसावला की त्याच्या जीवनातली सगळी दुःख काय होते? सुखात रूपांतरित होते. तुकोबराय म्हणतात, आम्ही तिथं आलो, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या. पण महाराज शेवट कसा गोड झाला? लक्ष देऊन ऐका. आता मी एक 20 मिनिटापूर्वी रिवत जातो जिथं होतं तिथं. पुन्हा एकदा मी सांगतो, काही माणसं म्हणतात महाराज मराईच्या टायमाला होतो ना इथं. मी मराईच्या टायमाला भजन करायचंय ना, मग बघू ना मराईच्या टायमाला. पण ऐकून जा, या जगात काही राजे, काही ऋषी, काही साधू असे होऊन गेले ज्यांनी आयुष्यभर पंढरपूरच्या मालकाचं भजन केलं, आदमापूरच्या बाळूमामाचं भजन केलं, तरी बी मरताना देवाचं नाव मुखाला नाही चालं. उदाहरण क्रमांक पहिलं, जड भरत नावाचा राजा. ओ बसलेले, घरदार सोडलं, राजा पदाचा, ऐश्वर्याचा, राहण्याचा त्याग केला आणि जंगलात गेला. कशाला? मनापत्या घ्याळाय. कशाला? भजनाला, नामच साधनेला. भजनाला गेला, भजन करायला लागला. आणि एक दिवस असा आला की तळ्याच्या किनाऱ्यावरती भजन करत बसलाय. तेवढ्या तळ्यावरती हरिण पाणी प्यायला आलं. हरिण गरबी नाही, नेमकं वाघानं बघितलं हरणाला. वाघ बसल, वाघानं डाळकाळी टाकली, हरणानं गर्भ टाकला ना, हरिण पळून गेलं. आणि तो गर्भ जड भरत नावाच्या राजानं उचलला ना, आपल्या झोपडीत आणला आणि त्याची सेवा करायला लागला. चांगलं कीर्तन ऐकायची सवय असेल तर मला सांगा, गेलता कशाला हे राजा? नामस्मरण करतोय काय आता? हरणाची सेवा. त्याचं जाऊ द्या मुरदे, त्याचा विचार करून लय काय करायचं? ते मेलय आता, लय त्याचं कुटीत बसण्यात काय मजा आहे? त्याचं जाऊ द्या. आपल्याला मिळालाय कशाला? देवी दिला देह भजन गोमट आउट हात का मानव देह दिले इंद्रिय हात पाय कन तिन्ही प्रमाण. आपल्याला मिळालाय कशाला? भजनाला. आपला चाललाय काय? माझ्या सहित संसार. मग त्याचं ना आपलं सारखंच बोंबालय ना. ती फक्त जंगलात गेलंय, आपण घरात आहे ना, त्या धंदा सेम आहे. आणि ऐका, त्यो हरणाची सेवा करता करता त्याचं मरण जवळ आलं. आणि मरण जवळ आल्यानंतर त्याच्या डोक्यात एकच चिंता, मी मेल्यावर या हरणाचं काय व्हायचं, कसं व्हायचं? कुणाच्या कुणाच्या डोक्यात? म्हणजे तुम्ही त्या जड भरता जवळ खेळताय का अजून?
माझं म्हणणं आहे माझ्या पुढे बसलेले बी सगळ्यात जड भारताच्या डोक्यात एकच चिंता आहे, मी मेल्यावर काय होईल? तू जगून करतो काय? तू चांगला गावचा सप्ताह बंद पाडीत आणलाय. तू लोकांचं वाद मिटवाय गेल्यावर वाद मिटून येत नव्हता, त्यात काडी टाकायचा, गावागावाची भांडणं तो पिटवून दिली, जाती जातीत राजकारण तो लावलं. याच्या पलीकडे जाऊन बोलू का? गावागावातला अख्खं भाऊबंद म्हणजे तुम्ही अंगाव घेऊ नका बरं का. मला संध्याकाळच्या कीर्तनाला जायचंय. उगं ती लय जवळ अंगाव घेतलेलं बरं नसतंय. माझं रेडीमेड कापडात दुकान आहे, आपल्याला बसत असेल तर बसून घ्या, नाही तर माझं कापड मला दे, मी पुढच्या धंद्याला जायला मोकळा झालो. लोकात सांगण्यापेक्षा मी माझं तपासून बघतो. बाबा माझ्यासारख्याला चिंता आहे. विकास महाराज देवडे आता जाता जाताच मेला, मरायचो नाही अजून 5-50 वर्ष, पण मेलाच तर माझ्या मागं माझ्या घरी एवढं 1.5 कोटीचं बाळूमामाचं मंदिर बांधलंय. आता अनाथ आश्रम उभा करतोय. महाराष्ट्रात ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी कार्य करायचंय. पण मी मेल्यावर माझ्या मागं माझ्या घरची हे चालू ठेवत्यालच का? कुणाला चिंता आहे? आपल्याला. पण लक्ष देऊ नये का? झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वटवागुळीला अजून देवानं खाली पडू दिलं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वटवागुळीला अजून देवानं खाली पडू दिलं नाही. तुम्ही आम्ही त्याची लेकरं आहेत. आपल्याला तो वाऱ्यावर सोडलं का काय? ओ बसलेली. येताना काही आणलं नाही आणि जाताना बी यातलं काही जायचं नाही. जाणार आहे तेवढं चांगलं केलेलं कर्म म्हणून चांगलं कर्म करा. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा. सोडविना यमा पासून. यमाच्या तावडीतून सुटायचं असेल तर देवाचं भजन करा. तुकोबाऱ्या तुम्ही शेवट गोड करण्यासाठी काय केलं? दिनरचनी हाची धंदा गोविंदाची बोलण्याची नाही. आता देवाविनं काय रात्र न कळे दिवस न कळे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि याची फलश्रुती शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट चांगला झाला. आतापर्यंत तंतोतंत प्रमाण आणि ओव्यांचा आधार घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्या हातात मोजून 25 मिनिटं शिल्लक आहेत. या 25 मिनिटांमध्ये अजून जीवन सफल करण्यासाठी एक वेगळा मार्ग आहे, तो पटवून देतो. ऐका. जगताप दादा, काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात. बसलेले जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्टविती परोपकारे आले जगाचं कल्याण केलं. निघूनही गेले पण गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा. किंवा तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. पण ही कीर्ती कोणाशी शिल्लक राहत नाही. त्यासाठी जगावं लागतं. जगाच्या वेगळं. मग कसं जगाल? चालताना असं चाला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. बोलताना इतकं गोड बोला. माऊली म्हणतात साचा आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. बसलेले आपण बोलल्यानंतर इंदापूर तालुका आपल्या बोलण्याच्या प्रेमात पडेल नवल नाही. पुणे सोलापूर महाराष्ट्र भारत जग आपल्या बोलण्याच्या प्रेमात पडेल नवल नाही. पण जग ज्या देवानं निर्माण केलं ना त्या देवानं सुद्धा आपण बोलल्यानंतर विठेवरती डोलावं. इतकं बोलणं आपलं गोड असावं. बसताना अशा ठिकाणी बसावं. आपल्यासोबत 10 जणांना बसावं आणि जाताना असं जावं. आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले पाहिजे. इतकं चांगलं जीवन जगत असाल तर तुम्ही म्हणू शकता शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि निश्चित आज सुरेश तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही या ठिकाणी जमलाय. एवढ्या संख्येने या ठिकाणी येत आहे तर निश्चित आज तात्या सुद्धा म्हणत असतील याजसाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आयुष्यभर प्रेमळ जगले. आयुष्यभर गावासाठी समाजासाठी परिसरासाठी जगले. याची फलश्रुती एवढा मोठा कार्यक्रम झाला. आणि निश्चित आज त्यांच्या आठवणीत त्यांच्या मुलानं त्यांच्या जवळच्या नातेवाईकानं त्यांच्या सगळ्या जवळच्या मित्रांना मिळून आज एक ग्रंथालयाचं उद्घाटन केलंय की आमच्या तात्यांचं पुण्यस्मरण आहे. तात्या गेले शरीर रूपानं निघून गेले पण तात्या आठवणीच्या रूपातून आमच्यात राहायला पाहिजे. म्हणून आज कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर एका ग्रंथालयाचं उद्घाटन आहे की जेणेकरून तात्यांच्या आठवणीत वेगळं काही करण्यापेक्षा तो पैसा पुस्तकांमध्ये गुंतवावा आणि पुस्तकातून आपल्या गावातल्या आपल्या परिसरातल्या लोकांना वेगवेगळं काहीतरी ग्रंथाच्या माध्यमातून कादंबरीच्या माध्यमातून वाचायला मिळावं आणि त्यातून आपल्या भागाचा विकास व्हावा. नवे नवे सगळ्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडावा आणि त्या मार्गाने चालत राहावं या उद्देशानं एवढं मोठं कार्य केलं. एकदा जोरदार टाळी या कुटुंबासाठी झाली पाहिजे. आणि एवढंच नाही ते रात्रीच फक्त रात्री ते झाल्यामुळं अजून एक थोडं काम बाकी राहिले.
अजून तात्यांच्या स्मरणार्थ एक ॲम्ब्युलन्स त्यांनी दिली आहे, पण ती फक्त आज आली नाही कारण त्याला काही थोड्या अडचणी होत्या, त्याची प्रोसेस असते. पण तात्यांच्या स्मरणार्थ इथं जर कुणाला अडचण आली, कुणाचं दुखायला लागलं, तरी बी जाग्यावरती 24 तास सेवा. एका मिनिटात गाडी फोन केल्यानंतर आपल्या जवळ येऊन आपलं पेशंट गाडीत टाकून चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची सोय केली. कारण की तात्यांना अटॅकनं जावं लागलं, पण अजूनही एखादा जर तेवढ्या वेळेत दवाखान्यापर्यंत पोहोचला, आपल्याला ते पुण्य लाभेल आणि तात्यांच्या आठवणीत ते कार्य करेल. मी एक आवर्जून एका व्यक्तीचा उल्लेख करेल. आज जगायचंय तर कुणासारखं जगा. तात्या गेले, पण तात्यांच्या मागेही त्यांच्या कुटुंबानं सत्कार्य चांगलं पुढे ठेवलंय. त्या सत्कर्माची जाण ठेवून एक आज व्यक्ती मला आठवते. लक्ष देऊन उदाहरण ऐका. एवढं झालं की मी बाप सांगायला सुरुवात करणार आहे, कीर्तन थांबवणार आहे. ऐका. 4 जानेवारी 2025 रोजी 4 जानेवारी 2025 रोजी एका स्त्रीचं तृतीय पुण्यस्मरण होतं. लक्ष देऊन ऐका. 4 जानेवारी 2025 रोजी एका कुणी म्हणावं शेवट तो भला. 4 जानेवारी 2025 रोजी एका स्त्रीचं तृतीय पुण्यस्मरण होतं. महिला मंडळ, त्या स्त्रीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. ऐकलंय नाव? आज मी सिंधुताई संत सांगू सोडून कीर्तनच सांगायला लागलो, कारण जगली त्या ताकदीचं. आणि शेवटी आमच्याकडे एकच आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळख हवा देवते तेची जाणावा संत तोची जाणा जगी. दया क्षमा ज्याचे अंगी साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. काय काय कारण आहे आज कीर्तनात नाव घेणं? ऐका. नवऱ्यानं टाकून दिलं, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायच नाही. बाबा प्रत्येकाच्या दारात जात होते, हात पसरत होते, सांगत होते कुणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली ना तर मी हे जगेन आणि माझं छोटंसं बाळ जन्माला आलंय ते पण जगेल. पण बसले हे जग इतकं निष्ठुर आहे. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा देण्यासाठी धडपड करतात. अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल नाही करता येणार. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तर ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा ते आपण रोज बनतोय. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. विटेवरचा पांडुरंगण, आदमापूरचा बाळूमामा तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहायचं नाही. मसनवाट्यात जायची, विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायचे, हातावरती भाकर थापायची, त्याच प्रेतातला एखादा जळता निकार घ्यायची, त्याच्यावरती आई भाकर भाजायची. एक दिवस मनात आलं हे जगणं आहे, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रक लाडवी जाऊन जीवन संपवणार. तेवढ्यात एक भिकारी मरणासन्न अवस्थेत खाली पडलेला होता. तो हाक मारत होता, कोणीतरी पाणीपाचा शेवटच्या घटका मोजतोय. 5 मिनिटाच्या पलीकडचं आयुष्य नसणार आहे, मरणार आहे, पण मरताना पाणीपाचा. तो आवाज सिंधुताईनं ऐकला आणि सिंधुताईनं पाणी घेतलं आणि त्या माणसाला पाजायला लागली. पण लक्षात आलं पाणी पाजता पाजता साडीच्या पदरात भाकर आहे आणि मेल्यानंतर या भाकरीची बी राखच व्हायची ना माझ्यासोबत. भाकर सोडली, तिचा भोगा केला आणि त्या माणसाला खाऊ घातली. बस तरी परिणाम असा झाला, जे मरायला लागलं होतं का ते जगलं. आणि ते जगल्यानंतर सिंधुताईनं ठरवलं, मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो सुद्धा जगू शकते. याला म्हणतात आत्मविश्वास. कसा पाहिजे? ऐका. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा, जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवताच येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि आदमापूरच्या बाळूमामाला किंमतच राहिली नसते. आदमापूरच्या बाळूमामाला किंमतच. आजही सगळ्या गोष्टी त्याच्या ताच्या. जगाची जर सगळी सूत्र सध्याच्या काळात जगाचा मालक म्हणून कोण सांभाळत असेल तर कलियुगातला सगळ्यात शेवटचा महादेवाचा अवतार म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. मरण्याचा निर्णय कॅन्सल केला. पुण्याला गेली. दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचा अनाथाश्रम स्थापन केलं. बसलेले जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. त्या सिंधुताईनं म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगली, दुसऱ्यासाठी जगली, आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगून या जगातून निघून गेली. आज 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हणतात. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, आणि दुसरी सिंधुताई सपकाळ परत अनाथांची माय नाही. जगता आलं त्या ताकदीचं जगा. तुम्ही म्हणू शकता शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एवढं बोलून सुद्धा एखादा म्हणेल महाराज आतापर्यंत लय सांगितलं ज्ञान, पण आम्ही नाहीच भजन केलं, आम्ही नाहीच सिंधुताई सारखं जगलो, रतन टाटा सारखं जगलो. तर मग आमच्या बापाचं काय जायचं? आपला बी हाय सांगायचा धंदा.
त्याचंच पैसे घेतो आपण. नाही तुम्ही ऐकलं तरी आपलं ठरलंय त्यात बदल. पण तुमची मुद्दल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुद्दल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं भजन करा. आणि नाही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जागवार पजरो जीप कंपास वडी बुलट थार क्रेटा इनोवा छोटा टी टमटम 4 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेंझ रेडा हल्या आणि हल्यावर बसलाय फकड्या. मग हातात चाबूक आहे मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठुरी यमाची किंकर भाऊ साल. वर गेल्या वाचला हंत्यात. तुम्ही म्हणाला आम्ही आमदार खासदार मंत्री पंतप्रधान. वर गेल्यावर तेव सगळ्याचा बाप आहे. आणि वेळ आल्यावर ती देवाचं बी ऐकत नाही कारण त्याला स्वातंत्र्य दिले. उचल नाही ना भजन केलं. नारदाच्या गादीत शपथ घेऊन सांगतो तुम्ही आता आम्हाला काही बी म्हणाल. महाराज लोक आहेत त्यांचं कुठं ऐकायचं असतं का. ती बोलत्यात पैसाठी त्यांचा धंदा आहे काही म्हणा. पण आम्ही सत्तेतली माणसं आहेत. तुम्ही आजी होताल माझी होताल पण आमच्या पुढे आजी नाही ना माझी नाही. डायरेक्ट त्याचा गडी आम्ही. पण नारदाच्या गादीत शपथ घेऊन सांगतो आमचं नाही ऐकलं ना वर गेल्यावर असं रटक खाताल तुम्ही. तुम्हाला इथं लय बरं वाटतंय पण वर गेल्यावर तुम्हाला रट्यागणी महाराजांची आठवण होईल. सांगत होते आपण ऐकलं नाही मग खा रट. आणि अजून बी तुमच्या लक्षात येत नसेल सोनू नको शेवटच्या घासाला खडा. तुझं माझ्यावर भरोसा नसल तर मरून बघ मग मेल्यावर कण किती हानत्यात. फक्त हानल्यावर आम्हाला सांगा येऊ नको नाही तर आम्हाला बी भूत म्हणून कोणीकडे पळाव मिळ लागायचं नाही. म्हणून भजन करा. आणि अजून बी नसल कळत तर आता जरा नीट आहे का. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे सरते शेवटी बा ताळ बांधून नेईल. सरते शेवटी बाई खरंच शेवटी बा ताळ बांधून नेईल. खरंच शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. महाद्वारी बोली बोली तो देख महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देख पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो गैसा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो गैसा पिंगळा महाद्वारी. हे आम वाग्या स्वहम वाग्या आम वाग्या स्वहम वाग्या प्रेम नगरावारी सावध भुवनी भजनी लागा देवकरा कैवारी. मलारी जिवारी मलारी जिवारी मलारी जिवारी मलारी जिवारी. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता. आत्मापुराला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता. आत्मापुराला जाऊ. भोले देवाला मामाला डोळे भरून पाहू. देवाला मला डोळे भरून पाहू. हे लागली याचा उलग उमटल पाऊल ग. लागली याचा उलग उमटल पाऊल ग. मामा तुम्ही येण केलं हो. मामा तुम्ही येण केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. हे भंडाराल लाठी अति गोंगळ नकाठी. भंडाराल लाठी अति गोंगळ नकाठी. राखे तो मेंढर बाळू मामा त्यासाठी असतो बगर बाळू मामा त्यासाठी असतो बगर बाळू मामा त्यासाठी. हे भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला. रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला. रेशीम धागा बाळू मामाची मिळाला. रेशीम धागा बाळू मामाची मिळाला. बाळू मामा वै देव वै देव वै देव. त्यानं मेल्या केल्या पैदव पैदव पैदव. बाळू मामा वैदव वैदव वैदव. कालमीन गेल्या पैदव पैदव पैदव. रुद्राचा अवतार थोरयो राहतो आत्मापुरा. उतरून भंडारा थोरयो ज्ञान
बाळू मामाच्या नावानं. हे जरी नाही कालं दुसरा येईल कोण यमाचा पाहुणा प्राणी होईल आणि यमाच्या ताब्यात जायचं नसेल तर याचं भजन करावं लागतंय. कोणाचं? विठोबा रखुमाई ज्यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहेत ते वैकुंठवासी सुरेशजी सदाशिव बिबे उर्फ तात्या. तात्यांच्या पाठीमागे असणारा गोड परिवार, त्यांच्या पत्नी आनंदीबाई सुरेशजी बिबे, सुपुत्र बाबूरावजी सुरेश बिबे आणि नितीनजी सुरेश बिबे, कन्या वनिताताई गंगाधर जायपत्रे. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून सुरेश तात्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. मी आधी सांगितलं ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. दिलेल्या निश्चित वेळेमध्ये मी माझं कीर्तन संपवणार आहे. 12:05 माझं कीर्तन संपलेलं असेल. मी सांगितलं होतं 10 मिनिटं बाप या विषयाला न्याय देईल. ऐका. या जगात जे सर्वात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. लेखोराचे हित वाहे माऊलीची चित्ता ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती, किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा बेकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्या लेकरावरती आयुष्यभर प्रेम करत आली त्या व्यक्तीचं नाव आई आहे. पण बसलेले ऐकून जा, आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराची शिदुरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र ज्या बापाने केली ना त्या बापाला मात्र आम्ही कायमच विसरून गेलो. महिला मंडळ तुम्ही कायम म्हणत असतं कौशल्येचा रामबाई कौशल्येचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता ढाई मोकळून रडते, रामा नको ना जाऊ वनवासाला. अरे तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, रामा तू जर वनवासाला गेला तर बाप नाही जगायचा. का बाप नाही जगायचा, नको जाऊ वनवासा. आणि झालंही तसंच. ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत पुत्रयुगामध्ये प्राण सोडला. पण आपल्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामाबाई दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं. पण पुरातून नाकातोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचलाच पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये. आई गेली की आमच्या डोळ्यात पाणी येतं आम्ही म्हणायला सुरुवात करतो, थाप इको. आई वाचून अराई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. बसलेले आई प्रेम करते यात धुमत नाही. पण आईपेक्षाही कदाचित काकणभर जो जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हासू जरी कणा वाकला. घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्यार
उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड हाई गड्यार उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल मुकी मुकी माया त्याची आई प्रेम करते पण आईपेक्षा कदाचित काकणभर जो जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आज तुम्ही दोन्ही मुलं एक मुलगी तुम्ही तिघही आहे का? ज्या वेळेस तुम्ही सासरी नांदाय जात असाल ज्या वेळेस तुम्ही दोघंही बाहेर काही कामानिमित्त जात असाल त्या वेळेस दिवसातून एकदा दोनदा तरी तात्याचा फोन येत असेल मेसेज येत असेल. पण आज एक वर झालं चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए 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 चिट्ठी न कोई संदेश. ज्या वेळेस बाहेर जात असाल ज्या वेळेस ताई तुम्ही माहेराला येत असाल त्या वेळेस दारात आई शेजारी कुठंतरी तात्या बसलेली दिसत असतील. पण आता भाऊबीज झाली दिवाळी झाली ज्या वेळेस या घरी आला त्या वेळेस फक्त आता आई एकटीच दारात दिसते तात्या नाही दिसत. मी आधीच सांगितलं होतं आता माणसं निघून गेली तात्या निघून गेले पण फक्त त्यांच्या आठवणी हृदयात आणि डोळ्यातून पाणी आणतात त्याच्या पलीकडे काय. किती बाप प्रेम करतो ऐक किती किती 5 मिनिटं घेतोय थांबतोय. लांबचं नाही बोलणार तुमच्या भागातली घटना आहे. चूक कोणाची ही शोधत बसायचं नाही पण बापाचं प्रेम काय हे आहे का सगळ्यांनी. त्या मोरगावर असताना 1.5 महिन्यापूर्वी एक हायवा भरधाव वेगानं चालला होता. तुम्ही सगळ्यांनी बघितली ती घटना. अचानक त्याच रस्त्यावरती एक बाप आपल्या 2 मुलीला घेऊन मोटरसायकलवरती येत होता. काल्पनिक घटना नाही सत्य घटना आहे. तुमच्या डोळ्यातल्या पाण्याचं भांडवल करायचं नाही ऐका. अचानक होत्याचं नव्हतं झालं त्या बापाची गाडी त्या हायवाच्या खाली गेली आणि इथून खाली बापाचं अंगातलं काहीच शिल्लक राहिलं नव्हतं काहीच. तुम्ही जर घटना बघितली असेल तर असा बाजूला जसे चिखलाचे गोळे पडलेत का तसे त्या बापाचे टायर गाडी रिव्हर्स घेताना हायवा बघितली असेल तर त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे खाली पडताना दिसते. इतक्या वाईट अवस्था आहे. एकही क्षण एकही मिनिट माणूस जगणार नाही अशा अवस्थेत तोय तरी तो जिवंत आहे. डांबरीवरती पोट टेकवलंय हात पुढे टेकवलेत आणि अख्ख्या जमलेल्या समुदायाला अंगात त्राण आणून तोंडातून एकच वाक्य सांगत होतं ऐका मरणार आहे संपणार आहे काही सेकंदाच्या पलीकडे काही मिनिटाच्या पलीकडे आयुष्य नसणार आहे माझं. पण ऐका ना मी मेलो तरी चालेल मला मरू द्या पण माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्यात बघा. त्यांना दवाखान्यात घेऊन जा आणि त्यांना जगवा. मरताना सुद्धा बापाच्या डोक्यात फक्त लेकराचाच विचार असतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती नाही थांबली. 2 मुली मरतात 2 तो बापही मरतो त्यांचा अंत्यविधी होतो. हा धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा आपला प्राण सोडून देतो. बसलेली प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्राणार पण याच्या पलीकडे प्रेम नाही करत. आपली माणसं आहेत तोपर्यंत जपा. आज या तिघाला विचारा आज जिथं तात्या बसत असतील जिथं तात्या झोपत असतील जिथं तात्या बोलत असतील तिथं जाऊन फक्त त्यांना वाटत असेल आमचे तात्या इथं बसायचे आमचे तात्या असं बोलायचे. गेल्यानंतर राहतात आठवणी बाकी काही नाही. आहेत तोपर्यंत जपा आहेत तोपर्यंत सांभाळून घ्या. महिला मंडळ तुम्हाला जरा चांगलं कळेल बापाचं प्रेम काय असतं. आम्हाला वाटतं आमचा बाप कधी रडला नाही रडलेला बाप आम्ही कधी बघितलाच नाही आम्हाला बापाचं प्रेम कधी समजलं नाही. पण बाप कधी रडतो ऐका. मुलीला चिवचा काऊचा घास करत 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 बापानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे 18, 19, 20 वर्षाचं करावं. अचानक आई पाहुणे यावं लग्न जमावं. सगळेजण गोडधोड जेवण करतात पण त्या आनंदात सुद्धा माझी चिमणी कायमचं घरटं सोडून जाणार या वेदनेनं व्याकुळ होऊन जो ढाय मोकळून वेगळ्या खोलीत जाऊन रडत असतो तो बाप असतो. आता लग्नाचा दिवस उजाडतो सगळेजण आनंदात आहे सगळ्याच्या अंगावरती नवी कपडे पण त्याही लग्नाच्या दिवशी आनंदाच्या दिवशी जो अख्ख्या मंडपात फाटक्या कपड्यावरती फिरत असतो तो आपला बाप असतो. आता सगळेजण आठवा काका सगळे विधी पूर्ण करतात आणि आता पाठवणीची वेळ येते. महिला मंडळ तुम्हाला रडायला आई मामा काका मामी मावशी सगळी नाती सापडतात पण तुमची आता नजर एका व्यक्तीला शोधते ज्या बापानं हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं. पैसा नसताना माझ्या बापानं दाम दुप्पट व्यक्तीनं व्याजानं पैसे काढून या मुलीचं लग्न केलं. तो बाप कुठे आहे. आता एका खांबाच्या आड बाप दिसतो बापाजवळ जाता बाबा चालली हो तुमची लेक नांदायला
हे लेकरा दिल्या घरी सुखानं संसार कर. या बापाकडे कसली तक्रार येऊ द्यायची नाही. नाही बाबा तक्रार येऊ द्यायची, पण बाबा एक इच्छा आहे, या लेकीला एकदा मिठीत घे ना. बापानं हात पुढे करावा, लेकीनं बापाच्या मिठीत जावं. जसे उजनी धरणाचे बांध रिकामे केल्यानंतर पाण्याचा ओघ यावा ना, तसं बापाच्या मुलीच्या डोळ्यातून पाणी येतं. शेजार सांगते ते तात्या, नाना, काका, मामा, अरे सकाळपासून पोरगी रडते रे, जा तिला वाट लाव. बापानं हाताला धरावं, मुलीच्या गाडीत बसवावं, गाडी चालाय सुरुवात व्हावी. 100 फूट गाडी पुढे गेल्यानंतर काय बापाच्या लक्षात येतं काय माहित, बाप पुन्हा फिरतो आणि पुन्हा गाडीवरती ठाप टाकतो. आता महिला मंडळ बाप तुमच्या बाजूला येत नाही, जावयाच्या बाजूला जातो, हात जोडतो. जावय बापू लय लाडात वाढवलंय लेकीला. संसार करताना चुकल, एखादी गोष्ट वेंदळीपणानं होईल, पण चुकली ना तर या बापाला बोलीला काय बोलू नका. कारण आतापर्यंत तिला जर 300 रुपये तिनं शेंडला मागितलं तर या बापानं दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन मोलमजुरी करून 500चा शेंडल घेऊन दिलाय. 1000 रुपये मुलानं ड्रेसला मागितले ना तर या बापानं दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काम करून 1500 रुपयाचा ड्रेस मुलाला घेऊन देतला आहे. कारण माझा मुलगा सगळ्यात चांगला दिसावा. ऐका ना, नका बोलू लेकीला, नाही सहन करायची, नाही 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 सहन व्हायचं तिला. या बापाला बोला, बापाला फोन करा आणि बापाला 2 शिव्या घाला. कारण माझी मुलगी तुमच्या घरी नांदायची म्हणून हा बाप आनंदानं 2 तुमच्या शिव्या सुद्धा फुलं म्हणून स्वीकार करेल. ज्या बापानं कधी आमदारापुढे नाही, खासदारापुढे नाही, मंत्र्यापुढे नाही, देवापुढे सुद्धा जो झुकला नाही, तो माझी मुलगी सुखानं दुसऱ्याच्या घरी नांदावी म्हणून 21 वर्षाच्या तरण्या बाण मुलापुढे हात जोडतो. या व्यक्तीचं नाव बाप आहे. आणि ऐका, मुलीची पाठवणी करताना रडलाच नाही असं या जगात बाप शोध नाही सापडणार नाही. इथं एकही बापानं हात वर करावं, सांगावं महाराज माझी मुलगी जाताना मी रडलो नाही, कीर्तन उद्यापासूनची बंद करील. शक्यच नाही. तुम्ही रडाल नवल काय. अरे जनकासारखा विदेही सीतेची पाठवणी करताना रडलाय, हिमालयासारखा पर्वत पार्वतीची पाठवणी करताना रडलाय. ज्या जगद्गुरु तुकोबाळ्याचा आम्ही वैराग्यवान म्हणून साधू म्हणून अभंग घेतलाय, ते जगद्गुरु तुकोबाळ्या सुद्धा ज्यावेळेस भागीरथीची पाठवणी करतात ना त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाळ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणीच येतं. जे बापा इतकं मुलीवरती कुणाचा जीव नसतो. का रडावं नाही हो. बसलेले साधं बँकेत गेल्यानंतर एखाद्यानं पेन मागितला तर 3 रुपयाचा पेन आपण टोपन काढून देतो का, परत महागारी मिळावा. जी मुलगी तळ हाताच्या फोडाप्रमाणे 21 वर्ष बापानं जपली, ती मुलगी कायमची दुसऱ्याच्या ताब्यात येत असताना त्या बापाची काय अवस्था होत असेल. कीर्तनातली माझी शेवटची 2-4 वाक्यात मी थांबतोय. काही लोक म्हणतात महाराज तो पंढरपूरचा निर्गुण निराकारी पांडुरंग आत्मापूरचा बाळूमामा आम्हाला बघायचा. अरे सोपं आहे. 1000 वर्ष लोखंडाचा चण करून खाला त्यांच्या स्वप्नात नाही स्वर्द्या. 1000 वर्ष लोखंडाचा चण करून खाला त्यांच्या स्वप्नात नाही. दिसत नाही असं नाही, भेटतो. पण तो देव भेटायचा म्हणलं ना लय पुण्य करावं लागतं. पाप्याला दिसत नाही. पण या जगात 2 देव आहेत जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला बी दिसतात. त्या 2 देवाचं नाव, एक म्हणजे आपल्या दारात वट्ट्यावरती बसलेली आपली आई आणि एक म्हणजे आपल्या दारात वट्ट्यावरती बसलेला आपला बाप. आई बापाची सेवा करा. पंढरपूरला तीर्थाला जायची गरज पडायची नाही. पंढरपुरात तुमच्या घरी येऊन पंढरपूरचं पांडुरंग आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही. बराच वेळ मी काशी 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 बोलत होतो मगाशी, पण सगळ्यात महत्वाची एक काशी आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाचे दुरे, जे का माता पितरे वाटतंय जीवन सफल व्हावं तर आधी आई बापाची सेवा करा, मग पंढरपूरच्या आळंदीच्या वाऱ्या करा. आई बापाला घरात नीट जपत नाही, पंढरपूर आळंदी तुझ्या बापाने देव ठेवला. माझं बोलणं थोडं परकर असतं. मला परत कीर्तन मिळावं म्हणून मी कीर्तन कळत नाही, मरायला लागलो कीर्तन करू करू. डॉक्टरने सांगितलंय लय आरडू नको, गाणी म्हणू नको, नाही तर मरचीन लवकर. पण तरी बंद नाही. काय करावंच काय, लोक ऐकायलाच तयार नाहीत. चला लक्ष देऊ नये का. माझं कीर्तन झालंय. जाता जाता एकच सूचना देईल, एकच तात्यांसाठी एकच देवाकडे मागेल. देवा तुझा नियम आहे, घेशी देवा देशी आई सासशी उधार. तू आधी भजन करून घेतो मग काहीतरी दे. तुझ्या कुटुंबानं आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर सन्मार्गावरती चालणारं कुटुंब आहे. फक्त एक काम कर, आता तात्या तुझ्या दारात येतील, आल्यानंतर 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती सुरेश तात्यांना दे. आणि असं बनव की पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. कायमस्वरूपी त्यांची प्राणज्योत तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे. आयुष्यभर परमार्थाच्या वाटेवरती चालणारं कुटुंब आहे. आणि मी आधीही सांगितलं, तात्या गेल्यानंतर आता वरतून देव बघत असतील, तात्याचं मोजमाप चालू असेल पुण्याचं. इथं कीर्तन दिसत असेल आणि कीर्तन दिसता दिसता तुम्ही 2 मुलांनी जो खऱ्या अर्थानं एवढा मोठा घाट घातला या ठिकाणी की एक ग्रंथालय आणि गावासाठी परिसरासाठी ॲम्ब्युलन्स, हे सगळं चित्र आता त्या यमदूतापुढं देवासमोर दिसत असेल. आणि एवढं केलेलं पुण्याचं कार्य जर तुम्ही तात्या गेल्यानंतर त्यांच्या आठवणीत करत असाल तर निश्चित आज तात्याचा शेवट गोड होणार, यात दुमतच नाही.
कारण आजचं पुण्य सगळं त्यांना मिळतंय, त्यांच्या आयुष्यातलं पुण्य एवढंच जाऊ द्या. आयुष्यभर जी रुग्णांची सेवा होणार आहे, जी आयुष्यभर वाचकांची सेवा होणार आहे, हे सगळं दिसतंय. तुम्हा 2 मुलांच्या मुलींच्या तुमच्या नातू सगळ्यांच्या बाबतीत बोलताना एकच तुम्हाला आशीर्वाद तुकोबाराच्या भाषेत देईल. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जाता जाता एक अर्ध्या मिनिटाची सूचना, कीर्तन संपलं, ऐका. इथून पलीकडं भिगवणच्या पलीकडं कर्जत तालुक्यातलं गणेशवाडी नावाचं माझं भीमेच्या काठावरचं शेवटचं गाव. माझ्या घरी मी आधीच सांगितलं 1.5 कोटी रुपयाचं बाळूमामाचं मंदिर उभा केलंय. धाकटा आत्मापूर जग त्याला म्हणतं, एवढ्या ताकदीचं मंदिर आहे. आता त्याच मंदिरावरती अनाथाश्रमाचं बांधकाम सुरू केलंय. म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या मुलाला आई नाही, महाराष्ट्रातल्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी आयुष्यभर बाळूमामाच्या आशीर्वादानं आई बाप म्हणून काम करायचं स्वप्न बघितलंय. खूप मोठं कार्य आहे. निश्चित आतापर्यंत मंदिर बांधलं, आयुष्यभर जो पैसा भगवंताच्या कीर्तनाच्या माध्यमातून कमवला तो भगवंतासाठी खर्च केला. आणि आताही जात असताना, आयुष्य जगत असताना फक्त जे कमवतोय कीर्तनाच्या माध्यमातून ते समाजाच्याच उपयोगी यावा, समाजाचा पैसा समाजाला मिळावा, या हेतूनं खूप मोठं कार्य माझ्या घरी चालू आहे. लहान वय, या लहान वयात देव एवढं मोठं कार्य माझ्या हातून करून घेतोय. कारण काय मला माहीत नाही, पण जाता जाता एकच सांगेल, वाटलं तुम्हाला विकास महाराज आहेत, आपल्या जवळचे आहेत, आपल्या जवळ भागात राहतात, आपल्या जवळच्या भागात महाराष्ट्रात कुठेतरी मोठी क्रांती होते, तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर मी 10-15 मिनटं या ठिकाणी असणार आहे. वाटलं तुम्हाला त्या अनाथ आश्रमाला, त्या बाळूमामाच्या मंदिराला आपल्याकडून काही सहकार्य व्हावं, तर निश्चित कीर्तन झाल्यानंतर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सहकार्य करा. कारण देवाचा नियम आहे, देव एका हातानं घेतो आणि 1000 हातानं देतो. आणि बाळूमामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाळूमामा असा देव आहे, महादेवाचा कलियुगातला अवतार आहे. महादेव भोळ आहे, घेतं कमी देतं जास्त. आताच्या काळात सगळ्यात जास्त तरुण जर कोणाचा भक्त असेल, तरुण वर्ग जर सध्याच्या काळात कोणाकडे जात असेल तर तो म्हणजे फक्त आदमापूरचा बाळूमामा आहे. कारण आताच्या काळात मामांचे अनुभवही तेवढे येतात, मामाचे तेवढे पुरावेही तेवढे दिसत आहेत. आणि मामाची भक्ती केल्यानंतर आपल्याला काय मिळतं हे आजच्या काळात निश्चित सगळ्याला माहिती. देता आलं तर निश्चित मदत करा. कदाचित अनाथांच्या मुखात आपलाही 1 रुपया जाईल, 1 रुपयाचा घास जाईल, एवढं कार्य होईल. नसेल कॅश आणली, नसेल रोख आणले तर स्कॅनर तुम्हाला हे 2 जण पुरवतील. स्कॅनरवरती तुम्ही ऑनलाईन मदत करू शकता. या कुटुंबानं जवळजवळ 5 महिने झालं तारीख घेतली होती. ज्यावेळेस आमची आदमापूरला दिंडी चालली होती त्यावेळेस मला भेटायला आले ते सगळे. महाराज काही करून आमची तारीख घ्या. कारण तात्यांनी आयुष्यभर बाळूमामाची भक्ती केली, बाळूमामावरती श्रद्धा ठेवली. आणि मग कीर्तनकार कोण आणायचा तर बाळूमामा सांगणारा कीर्तनकार आणायचा. म्हणून त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं. मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा हे कीर्तन तुम्हाला पुन्हा ऐकायचं असेल तर राजमुद्रा ग्राफिक्स यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या परिसरातलं मोठं चॅनल आहे. या चॅनलवरती महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची कीर्तन आपल्याला पाहायला मिळतील. झालेल्या माझ्या लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. 5 मिनिटं तुमची बोलता बोलता जास्त घेतली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुकाराम.